नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ। त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले काळे वाटाणे एका कुकरमध्ये चढवले आहेत व त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेले आहे। तर आपल्याला इथे 4 शिट्ट्या करायच्या आहेत। कुकर आपला होतोय तोपर्यंत मी इथे वाटणाची तयारी करून घेते। तर त्यासाठी मी एक मीडियम आकाराचा कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे व तो सोलून घेऊन मी त्याचे स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे। आपण हा वाटण्यासाठी कांदा घेतोय त्यामुळे बारीक कट करायची इथे गरज नाही, स्लाइसमध्ये कट केला तरी चालतो। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक कट करून घेते। टोमॅटो मात्र तुम्ही चांगला रसरशीत पिकलेलाच वापरा। आणि आपल्याला इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या लागतील, त्याही मी सोलून घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। तर वाटण भाजण्यासाठी मी एक छोटासा पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभरच तेल घातलेलं आहे। इथे तेल जास्त वापरायची गरज नाही, कारण सुक्या खोबऱ्याला आपलं तेल सुटतं। आणि मी काही खडे मसाले इथे घेतलेले आहेत, ते तुम्हाला जवळून दाखवले। ते खडे मसाले आपल्याला अगदी मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, खूप करपवायचे नाही आहेत। आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत। लसूण हे अगदी सेम अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा मात्र इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला ट्रान्सपरंट झाल्यानंतर मगच आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं आहे। टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर टोमॅटो मऊ व्हायला मदत होते, पटकन तो शिजला जातो। तर 1 चमचाभर मी मीठ इथे घातलेलं आहे आणि छानपैकी टोमॅटो परतून घेतलेला आहे। टोमॅटो छान शिजला गेल्यानंतरच आपल्याला इथे खोबरं घालायचं आहे। खोबरं पण चांगलं 4-5 मिनिट परतून घ्यायचं आहे, त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे पूर्ण। आणि मगच आपल्याला त्याच्यामध्ये धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर आवर्जून तुम्ही वाटणात वापरा, खूप छान स्मेल येतो वाटणाला, चवही खूप छान येते। तर एक अर्धा मिनिट कोथिंबीर मी वाटणामध्ये परतून घेतलेली आहे आणि इथे मी गॅस बंद केलेला आहे। तर एका मिक्सरच्या जारमध्ये मी हे वाटण काढून घेतलेलं आहे। लगेच आपल्याला हे मिक्सरमध्ये लावायचं नाही, कारण थोडं गार होऊ द्यायचं, खूप वाफाळलेलं मिश्रण आहे। तोपर्यंत मी गॅस आणि किचन प्लॅटफॉर्म पुसून घेते। ते मला खूप सोपं जातं, त्यामुळे किचन खूप घाण होत नाही आणि मला काम करायला सोपं होऊन जातं। तर मी एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घेते। तर तेलामध्ये आपल्याला खूप काही नाही, फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। तर एक पाव चमचा जिरं मी याच्यामध्ये घातलं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आणि मगच बाकी गोष्टी घालायच्या आहेत त्याच्यामध्ये। तर खूप काही नाही, कांदा बारीक चिरून मी त्याच्यामध्ये घातलेला आहे। बाकी इथे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता, पण आपलं वाटणाला खूप छान फ्लेवर आहे, त्यामुळे कढीपत्त्याची इथे गरज भासत नाही। कांदा छान परतत आहे तोपर्यंत मी वाटण वाटून घेते। एकाच वेळी 2 कामं केल्यानंतर आपणच किचनमधून लवकर फ्री होतो। तर त्याचबरोबर माझं वाटणही ते वाटून झालेलं आहे आणि कांदाही छान परतला गेलेला आहे। तर कांदा छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहेत। मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1-1.5 चमचा आपण जे घरामध्ये रेग्युलर वापरतो मसाला, तो मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे। आणि हे जे मिश्रण आहे ते तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं एक अर्धा मिनिट। हे मसाले तेलामध्ये चांगले फुलू द्यायचे आहेत आणि मगच आपल्याला याच्यामध्ये वाटण ॲड करायचं आहे। तर छानपैकी मसाले फुललेले आहेत, मात्र खूप वेळही तुम्ही ते घालवू नका, मसाले जळूही शकतात। एक अर्धा मिनिटच आपल्याला छान बारीक गॅसवर परतायचे आहेत आणि मगच वाटण ॲड करायचं आहे। तर मी ते वाटण ॲड केलेलं आहे। थोडं मला पाणी घालायचं होतं, तर मी जारमध्येच ते पाणी घातलेलं आहे, जेणेकरून आपलं सगळं वाटण यूज होतं, वेस्ट जात नाही। आणि छानपैकी आपल्याला ते फोडणीमध्ये वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते, वाटणाला आपला किती छान कलर आला आहे आणि क्रीमी असं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर ह्या ग्रेव्हीला चांगली एक अर्धा मिनिट उकळी आली की आपल्याला याच्यात वाटाणे ॲड करायचे आहेत। तर वाटाणे बघा 4 शिट्ट्यांमध्ये खूप परफेक्ट असे शिजले गेले आहेत। तर मी त्याच्यात वाटाणे ॲड करते। आपल्याला 1-2 चमचे वाटाणे ठेवून बाकी सगळे वाटाणे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। मी ते 1 चमचा भर मीठ घातलेलं आहे।
मीठ आपण वाटणामध्येही घातलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊन आपल्याला इथे झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटं ह्या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटणामध्ये जे वाटण आहे ते वाटाण्यांमध्ये चांगलं गेलं पाहिजे. वाटाण्याला एक वाटणाची चव आली पाहिजे. तोपर्यंत आपण जे उरलेले आपले वाटाणे होते ते आपण मिक्सरला लावून घेऊ. तर ही स्टेप ह्यासाठी करायची की आपण जेव्हा उसळ खातो तेव्हा पाणी वेगळं वाटाणे वेगळे असं वाटत नाही. एक चांगली क्रीमी अशी आपली उसळ तयार होते, एकसारखी मिळून येते. म्हणून ही स्टेप करायची. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही, स्किप करू नका. आणि ही जे वाटण आपण घातलं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यात एक ओली कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि 1-2च मिनटं परतून आपण इथे गॅस बंद करून घेऊया. जर तुम्हाला उसळ पातळ हवी असेल तर जे आपण वाटाणे उकडून घेतलेले आहेत तेच पाणी तुम्ही इथे गरम पाणी यूज करू शकता. तर मी आता इथे वाटाणे सर्व करते. बघू शकता किती छान आपली उसळ तयार झालेली आहे. तर आपणही कशाबरोबरही खाऊ शकता. तर मी इथे आंबोळीबरोबर सर्व केलेली आहे. कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे. नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.